सापडली संधी, बरं ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी, त्रासले दरिद्र दोषा झाला खंड, त्या काळी पिंड पुनीत झाला, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी, तुका म्हणे अवघा झाला व्यापार, झाली हेरजार फळासी, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी, पांडुरंगा करू प्रथम चैतन्य महाराज की विठ्ठल 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 गण गण गणात बोते, 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 गण गण दयांचे केले स्मरण, होय सर्व विद्येचे अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार. तो हात काढा, पप्पा टाकायचा नाही, कीर्तन करायचा, ते सरस्वती
जयांचे केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता वचन ऐका कमलापते माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे कळी आपण सावे जवडी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो नारायणा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो देवादिदेव महादेव काशीश्वर महादेवाय केदारेश्वर महादेवाय त्र्यंबकराज महादेवाय नमो नमः ओम नमो प्रभु रामचंद्राय हनुमंत भक्त देवा द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा पंढरीनाथा पांडुरंगा वारकरी दैवता तू माये बापा श्री विठ्ठल जय विठ्ठल नमो नमः ओम नमो श्री व्यास महर्षी गुरुदेव शुकदेवा श्रीमद भागवत महापुराण ज्ञानोबाराय भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर ग्रंथ वंदना ओम नमो सद्गुरु जोग महाराज गुरुवर मोठे बाबा सद्गुरु गजानन महाराज ओम नमो भारत माता जननी जन्मभूमी महाराष्ट्र छत्रपती पावन भूमी देश सेवा क्रांती भूमी देशभक्त भूमी विदर्भ ग्राम राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जन्मभूमी वंदन श्रोते जन गुणजन माता पिता नमो नमः बर ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पंथी माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापायी प्रस्तुत वारकरी कीर्तनाच्या निरूपणाला कवी महर्षी व्यास मुनी यांच्या परंपरेमध्ये गुरुदेव शुकाचार्य शुकदेव श्रीमद भागवत महापुराणाच्या धर्म मंडपाला ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या साधकाला संत तुकोबाराच्या धर्म मंडपाला सद्गुरु गजानन महाराजांची पावलाची पावनभूमीला आदिशक्ती मुक्ताबाईच्या सहवासाला कीर्तन श्रवण करण्यासाठी आले मंडळी टाळकरी माळकरी वारकरी शेतकरी असतील नसतील ग्रामस्थ माझ्या माता भगिनी बालगोपाल साधू संत ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय सामाजिक कार्यकर्ते गुणवंत कृपावंत दयावंत बुद्धिवंत ज्ञानवंत मंडळी भागाभागातून गावागावातून घराघरातून दारादारातून शहराशहरातून वाडा वाड्यातून चौका चौकातून मळ्यातून खड्यातून वाडीतून वस्तीतून आलेली मंडळी आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी मंडळींच्या दास सेवेला घेतला भंग ज्यांना महाराष्ट्राचं जनक म्हणतात वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब शहाजीराजे भोसलेंचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जो कोण असतील तर संत तुकाराम महाराज संत तुकोबारायांच्या सहवासात राजे आले छत्रपती शिवाजी महाराज इतिहास काळामध्ये किंवा भक्तिशास्त्रामध्ये कोणत्या संताजवळ गेले फक्त तुकोबारांच्या सहवासामध्ये आले ते राष्ट्रमाता जिजाऊ मासाने सांगितलं बाळा शिवबा देऊगाव एक वाडीला तुकोबारांचं कीर्तन चालू आहे आणि तुकोबारांच्या इकडे शिवाजी महाराज आले तेवढा आयुष्यात एक कीर्तन सेवेचा योग त्यांच्या जीवनात आला तो प्रसंग तुकोबारांचा शिवाजी राजांचा आल्यानंतर कोणत्याही संताजवळ कोणत्याही साधकाजवळ राजे गेले नाही फक्त तुकोबाराकडे गेले आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी योगदान दिलं आणि सांगितलं असा तुकोबारांचा चार चरणाचा महत्वाचा प्रसंग याची पर्वी खूप महत्वाची आहे आज म्हणजे
वारकरी संप्रदायाचे गुरुभक्तीचा दिवस आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायाचा भक्ती महोत्सव आहे. त्याच्यात पंढरपूरची माघवारीची महिमा सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये 4 वारी आहेत. पहिली वारी म्हणजे चैत्रवारी. पहिली वारी म्हणजे चैत्रवारी. दुसरी वारी म्हणजे आषाढीची वारी. चैत्र शुद्ध एकादशी नवीन वर्षाची वारी. वर्षाला प्रारंभ झाला, पंढरपूरला गेलो, चैत्रवारी. दुसरी आषाढीची वारी. तिसरी कार्तिकीची वारी. आणि चौथी म्हणजे माघवारीला म्हणतात. आज लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीला आहेत. आणि ते पंढरपूरचं वारीचं स्थान तुम्ही गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये, राष्ट्रवादी महासाहेबांच्या माहेरीमध्ये हे माहेबापानं तुम्ही प्रगट केलं. धन्यवाद देतो तुम्हाला. पंढरपूरची गरज नाही, तुम्हीच पंढरपूर अर्पण घेतलं. भगवान परमात्मा पांडुरंग या ठिकाणी सोजवळ दिसतो, डोळ्याचं पारणं फिटलं. अशा या प्रसंगाला माहेबापानं अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी भक्तांच्या दास सेवेला तुकोबांचा बंद सेवेसाठी घेतलाय. कीर्तन सेवा करण्यापासून पर्याय देणं गरजेचं आहे. भाग्य समोर आपल्या या दाताळ्याच्या पावन नगरीमध्ये फार मोठी परंपरा आपली दाताळ्याची, या संप्रदायाची परमार्थाची आहे. दुग्ध शर्करा योग आहे. माघ वारीच्या निमित्तानं, माघ पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आणि संगीत भागवत कथा आहे. ज्ञानेश्वरी पारायण बी आहे आणि भागवत कथा बी आहे. फार मोठं योगदान, कृपा, आशीर्वाद परमपूज्य आदरणीय वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी हरिभाऊ महाराज दाताळकर, त्यांना मी प्रणाम करतो. बाबाजी वंदन तुमच्या ससंत सेवेला. बाबांच्या कृपा आशीर्वादानं आणि कथावाचक बालक शुक समर्पित कृष्णजी महाराज तुळजापूरकर जगदंबा तुळजा भवानी मातेच्या पावन नगरीतून आलेले आहेत. 3.5 पीठाचा एक शक्तिपीठ आहे. त्यांच्या रस्त्याने तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकताय. माहेबापांना पुन्हा हरिभक्त पारायण गुरु साहेब प्रभाकर महाराज कचके शेरगावकर, शेरगाव बाजार, हरिभक्त नृत्य महाराज कोळंबी, प्रदीप महाराज झांबरे यांच्या रसाळ वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण तुम्ही करतायत. फार महत्वाचा योग आहे. आणि अशाच्या कीर्तन सेवेला माहेबापानं गुणजन ज्यांचं माहेबाप त्यांचं आणि माझं परमपूज्याने गुरुस्थान असणारे कापसे बाबांचं दर्शन 15 ते 20 वर्षांनी कापसे बाबांचा दर्शनाचा योग आणि योग असा आला गुरुजी की माघ शुद्ध दशमीला जून पोचला. भाग्य समजतो माईबापान. डोळ्याचं पारणं फिटलं. गुरुजींनी सांगितलं असे परमपूज्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मराठवाड्याचे कापसे महाराज माईबापांना त्यांना त्या ठिकाणी फार मोठं योगदान गायकाला साथीला आहेत. वळसे महाराज जालनाकर, मृदंगाचे मुकुटमणी कृष्णा महाराज जालनाकर, माईबापांना ही चोथा प्रकाश जाधव वडगणी आणि परिसरातील मंडळी आहे. पंढऱ्या संस्थान दाताळा यांचं फार मोठं योगदान आहे. आणि माईबापांना आजचं संत भोजन, आज सकाळचं संत विनायक मधुकर पाटील, संध्याकाळचं संत भोजन प्रवीण भास्कर महाजन, देशाच्या सैनिकाकडे जेवण आलं. मी हा माझा जीवनाचा फार मोठा भाग्याचा येतो. देशाची सेवा, राष्ट्राची सेवा आणि संप्रदायाची सेवा हा फार मोठा योग आला. परमपूज्य आदरणीय जयशंकर गुरुजींनी फोन केला. महाराज दाताळाला बोलतोय. डोळ्याचं पारणं फिटलं. म्हणजे गुरुजी फार दिवसांनी आठवण आली. महाराज शोधलं, तुम्हाला शोधलं आणि लवकर सापडलं. भाग्य समजतो. गुरुजींनी सांगितलं काही करा महाराज. डोळ्याचं पारणं फिटलं. बोलावं का तारीख लिहावं हे मला उमजत नव्हतं आणि लिहिताना सुधरत नव्हतं आमच्या भाषेमध्ये. अशा गुरुजींच्या माईबाबा सहकार तुमचं सत्ता दर्शन झालं. माझ्या माता भगिनी गुणजन बालगोपाल संपूर्ण माईबापांना ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातील मंडळी या ठिकाणी आली आहेत. सर्वांच्या उपस्थितीने ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आणि श्रीमद भागवत सप्ताह महत्वाच्या पर्वणीला आहे. पंढरपूरच्या वारीच्या तीर्थस्थळाला आहे. खूप भाग्यवान आहे. जगामध्ये अनेक देश असतील पण अनेक देशामध्ये आपला भारत देशासारखा देश नाही. आपण भारतात जन्माला आलो म्हणजे भारतात जन्माचा फायदा काय म्हणे कर्ज माफ होतं म्हणे. हा विषय सोडून द्या. हा प्रारब्धाचा योग आहे. भरतखंडे नरदे प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. सब जगत से बड़ा मेरा भारत
महान भारत माता की जय. या बाबाजी, या डॉक्टर श्री, या विठ्ठल एक प्रकारे संत संमेलन झालं पंढरनाथ बाबा. पंढरपूरच्या वऱ्या सगळ्या संतांचं दर्शन, वारका दर्शन या पंढरपूरची वारीच समजतो. धन्यवाद माई बापा सगळ्यांची उपस्थिती. भारत देशासारखा देश जगामध्ये नाही की ज्या देशाला भारत माता येणं संबोधलं जातं. सब जगत से बड़ा मेरा भारत, ऋषियों का देश भारत है, ऋषियों का देश भारत है. या देशामध्ये ऋषी जन्माला आले, ऋषी प्रगटले, त्यांनी कृषीचा शोध लावला. म्हणून जगामध्ये भारत हा कृषी प्रधान देश आहे. जे जगात नाही ते आपल्या भारतात आहे. जगात नाही ते आपल्या भारतात आहे. जगाला एक सन्मार्ग दाखवला, विश्वाला एक मार्ग दाखवला. ऋषी मुनींनी, साधू संतांनी मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. संस्कारांनी संस्कृती जगाला दाखवली. या देशानं जे जगामध्ये नाही ते आपल्या भारतामध्ये आहे. आणि जे विश्वामध्ये नाही, विश्व बोलतो मी आता, विश्व बोलतो स्वर्ग मृत्यू पाताळ, जे विश्वामध्ये नाही ते आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र राज्याची बरोबरी कोणत्या राज्याने करू नये. मोठी पर्वणी आहे. एक प्रकारे माई बापानं दाताळामध्ये प्रयागराजची पर्वणी, माई बापानं हा प्रयागराजचा सोहळा 144 वर्षानंतर हा प्रयागचा कुंभमेळा, महाकुंभ तुम्ही प्रगट केला. इथं तुम्ही आले माई बापा, भाग्य समजतो. म्हणून या देशाची परंपरा फार मोठी, महाराष्ट्राची परंपरा फार मोठी. महाराष्ट्राची बरोबरी कोणत्या राज्याने करू नये. का? भारतामध्ये अनेक राज्य असतील. अनेक राज्यामध्ये काही राज्य मोठे आहेत. उत्तर प्रदेश राज्य मोठे आहे, लोकसंख्या जास्त आहे, खासदार जास्त आहे, आमदार जास्त आहे, विस्तार जास्त आहे, कार्यक्षेत्र मोठे आहे. नवे नवे रामलल्लाची जन्मभूमी अयोध्या आहे. आम्हाला स्वाभिमान आहे. जिथं प्रभू रामचंद्र अयोध्या जन्माला आले, ज्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामलल्ला जन्माला आले, त्या अयोध्याच्या मंडळींना सुद्धा पहिला राम कळाला नाही. अयोध्याच्या मंडळींना जर पहिला राम कळाला असता तर या दंडकारण्यामध्ये, म्हणजे त्या काळचं दंडकारण्य, आताचं महाराष्ट्रामध्ये दंडकारण्यामध्ये प्रभू रामाला 14 वर्षे वनवासात पाठवलं नसतं. जगाच्या पाठीवर पहिला राम कोणाला कळा असं या दंडकारण्यामध्ये आजच्या महाराष्ट्रात आपल्या पूर्वजांना आणि आपल्याला पहिला राम कळाला. रामाचा 14 वर्ष सांभाळ आपल्या पूर्वजांनी या भूमीत केला. सातपुडा ते सह्याद्री प्रभू रामावर प्रेम करणार ही मंडळी होती पहिल्यांदा. ज्यांनी वनवासात पाठवलं त्या प्रभू रामाचे मायबाप, आपले पूर्वज, या मातीचे मालक मायबापानं ते प्रभू रामाची सेवा केली. फार मोठं भाग्यवान आहेत. सोपं नाही. सांगून जातो असं एक राज्य महाराष्ट्र आहे. देवावर उपकार करणारा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे. रामचंद्र प्रभू उपकार केला, 12 वर्ष सांभाळ केला प्रभू रामचंद्राचा, 12 वर्ष. नंतर माई बापांना पुन्हा 2 वर्ष सव्वास्ताने 14 वर्षाचा सांभाळ या आपल्या पूर्वजांनी केला. सोपं नाही. नवे नवे महाराष्ट्राची बरोबरी कोणीच करू नये. 7 डिसेंबर 1992 बाबराचा ढासा जर पाळला असेल, 6 डिसेंबर 1992 10 वाजून 20 मिनिटांनी पहिला ढासा कोणी पाळला असेल, या महाराष्ट्राच्या 40 कारसेवकांनी पहिला ढासा पाळला. महाराष्ट्रात तिथे फार मोठा इतिहास येतो. वेळ कमी आहे, रन काढते, विकेट पडून दे. मला महाराष्ट्राची असणं सांगायची. त्याचा 6 डिसेंबर 1992 पहिला कारसेवक होतो माई बापांना. कागदावरचा नाही, सेवेचा होतो. फार मोठा महिमा येतो. सोपं नाही. नवे नवे सांगून जातो जाता जाता. पहिलं राम मंदिर बांधून देणारी मुलगी, या भारतामध्ये पहिलं राम मंदिर कोणी बांधलं असेल तर महाराष्ट्राची लेक आणि होळकरांची, मध्य प्रदेशची सून अहिल्या माता होळकरनं पहिले चित्रकूट पहिलं राम मंदिर बांधलं. लक्षात ठेवा, पहिलं राम मंदिर
महाराष्ट्राच्या लेकीनच बांधलं. अहिल्यामाता होळकर, शिंदेची कन्या, जामखेड चौंडी गाव आणि होळकरांची सून जिजाऊ साहेबांचं जीवन कार्यक्रमाने अभ्यास केला आणि त्या पद्धतीने राज्यकारभार केला. हा महाराष्ट्र सोपा नाही. तर काही लोक म्हणतात म्हणजे महाराष्ट्रात काय आहे आणि भारतात काय. अरे का लेखा तू काय बोलतो का? महाराष्ट्राचं काय राहिलं असतं, या देशाचं काय राहिलं असतं तर 350 वर्ष मोगलांनी राज्य केलं असतं का? मोगल आले कुठून इतिहास सांगतोय. शके 1230 सालाला, शके 1230 सालाला अल्लाउद्दीन खिलजी चाल कुणाला महाराष्ट्र राज्याला. अल्लाउद्दीन खिलजी अरब 1000 किलोमीटर दरबोकान सातपुड्याला धडकला. खानदेश मार्गामध्ये चाळीसगावला पोहोचला. देवगिरीचा किल्ला तो बघू लागला. कन्नडचा घाट चढला. देवगिरीला धडक मारली. वैर्याने ढाव मांडीला, दुष्टाने ढाव साधिला. यादवजी देवगिरी खजिन्यातून समोरला करो. यादवजी राजाने सांगितलं सोनं चांदी लुटून द्या पण दुःख देऊ नका माझ्या महाराष्ट्राच्या माया बापांना. सोनं चांदी लुटून दिलं दुःख झालं नाही मराठी मातीच्या मराठी माणसाला. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मिनारशाही, मोगल साम्राज्याचे 4 पापग्रह आले. देशाची राख रांगोळी केली. दुःख झालं महाराष्ट्राच्या मराठी मातीच्या मराठी माणसाच्या मानाला. तुला असं वाटतं माझ्या घरी घेऊन जाऊ. धन्यवाद लेखा, धन्य माता पिता, वंदन त्याच्या माता पितांना. अहो डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, प्राध्यापक, नवे शास्त्रज्ञ होणं सोपं आहे. शास्त्रज्ञ आम्ही जरी प्रशासकीय नोकरी करतोय ते बी काही विशेष नाही. हा पण माई बापानं वारकरी होणं, मृत्यून वाजणं, टाळ वाजणं याच्यासारखं भाग्य जगात कोणतंच सोपं नाही. हे भाग्य लागतं, हे भाग्य लागतं. माझ्या मुलांना सांगितलं का संप्रदायाकडे येता का? म्हणजे पुण्याला जा. तिथं माझं वास्तविक माझं शिक्षण पुण्यात झालं. नाही बाबा आम्ही पुण्यात जाणार नाही. म्हणतो म्हणे काय आम्ही शिक्षण करू. म्हणजे वारकरी संप्रदायाचा वारसा का मारकरी आहेत. पंढरपूरची वारी, हरिपाठ, कथा, कीर्तन, एकादशी आम्ही करू. पण बाप करा मा बाबा आम्हाला कीर्तन करा बाबा करू नका. म्हणे का एवढं अवघड आहे आमच्याकडनं शक्य नाही. हे तुम्हीच करू जाणे. ऑफिसची बॅग ठेवायची आणि कीर्तनची बॅग घ्यायची. हे आमच्याकडनं शक्य नाही. सोपं नाही. शिक्षण केलं, परदेशात गेले, अमेरिकेत गेले पण परमार्थ करता आला नाही. का तू का म्हणे ओथा ठेवान तो या भावा भाग्य लागत. सोपं नाही माई बापांनी, सोपं नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी राज्य केलं. प्रबळ येऊन झाले होते पण सत्तेच्या दारात. इथं राज्य करण्यासाठी आले का मागच्या जन्माचं काही दुःख असेल महाराष्ट्रात आलो आणि आम्ही अत्याचार राज्य करतोय. पण लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये राज्य करून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सातपुड्याचे सह्याद्री अत्याचाराने करणाऱ्यांना तुम्हाला महाराष्ट्राचा किदार पक्ष तत्व हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबारायचा, महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा, महाराष्ट्र अनेक साधू संतांचा सहवासाचा, महाराष्ट्र अनेक संप्रदायाचा हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ माता शहाजीराजे भोसले शिवाजी राजांचा देशभक्तांचा हुतात्म्यांचा. म्हणून महाराष्ट्राला वंदन करतो. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र बाबा
परमात्म्यात आपण जन्माला आलो याची जाणीव ठेवा. जगामध्ये भारत मोठा आहे, विश्वामध्ये महाराष्ट्र मोठा आहे. नाही घडविला नाही भगवान परमात्मा पंढरपूरला प्रकट, द्वारकेचा त्याग केला आणि पंढरपूरला प्रस्थापित झाले. सोपं नाही माही बापांना. आणि तुमचा सप्ताह माघ शुद्ध पंचमीला प्रारंभ झाला. माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. पंचांगामध्ये 2 पंचमीला खूप महत्व आहे. एक कार्तिक शुद्ध पंचमी म्हणजे पांडव पंचमी आणि माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंत पंचमीचं मुहूर्त म्हणजे खूप महत्वाचं आहे. भगवान परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी देवी मातेचं दोघांचं लग्न माघ शुद्ध पंचमीला. लक्षात ठेवा, महत्वाची तिथी. इतकं लक्षात ठेवावं लागतं का? बाबाचं सांगायचं का मी आपलं ऐकायचं का? पुष्कळ महाराज खपून दिले, मी धक्का लावला, तू जगला कशाला? संस्कार आणि संस्कृती काही परंपरा खूप महत्वाच्या आहेत. महाराष्ट्राची बरी कोणीच नाही, जगामध्ये नाही, जे भारतात आहे, जे विश्वामध्ये महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये काय? कोकणामध्ये शांती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांती. कोकणामध्ये शांती, पश्चिम महाराष्ट्रात क्रांती. आणि मराठवाडा म्हणजे माही बापानं गुणाम गुरु आजी गुरु वारकरी शिक्षण संस्थेचे पंचप्राण गुणाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांचे परमशिष्य आजी गुरु पंकट स्वामी महाराजांचा वारकरी संप्रदाय हा मराठवाड्यामध्ये. विदर्भामध्ये ज्ञान आहे, तुमच्या विदर्भात ज्ञान आहे आणि आमच्या खानदेशामध्ये त्याग आहे. असा महाराष्ट्र. कोणी जरी विचारलं महाराष्ट्र बी कमी नाही. आणि अशा महाराष्ट्रामध्ये सद्गुरू गजानन महाराजांच्या पावलाची पावनभूमी, मुक्ताबाईचा सहवास, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची जन्मभूमीचा परिसर आणि याच्यामध्ये माईबापानं ही कीर्तन सेवा भाग्य समज ही परंपरा आपल्याला मिळाली. असा परंपरेतून या ठिकाणी हा सप्ताह, श्रीमद भागवत सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, एक जीवन जगण्याची आचारसंहिता आहे. जसं आपण टी.एन. शेषन साहेबांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता प्रस्थापित केली, तशी वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची जीवन जगण्याची आचारसंहिता. जीवन जगावं कसं, वागावं कसं, राहावं कसं, मरावं कसं, घटना, कलम आणि कलमातला कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी. जीवन जगायचं असेल तर पहिला कलमनी पहिला कायदा, जगायचं असेल तर गीता वाचा. आशिया खंडामध्ये भारत देशामध्ये असा माणूस नाही की महाराज मला गीता ग्रंथ माहिती नाही. आणि ज्याला गीता ग्रंथ धर्मग्रंथ माहिती नाही तर तो आपल्या जातीचाच नाही. गीता धर्मग्रंथ जगाला प्रवृत्त करणारा, जगाला सुद्धा जगाने गीता ग्रंथाला मान्यता दिली, जगाने, विश्वानं. छोटासा ग्रंथ आहे, 700 श्लोकाचा. माही बापांना धर्मक्षत्रे कुरुक्षेत्र समवेत पांडवा इथून जर सुरुवात केली, शेवटचा श्लोक येतोय योगेश वेत्र पार्थू धनुर्धर. 700 श्लोक आहेत, छोटासा ग्रंथ आहे. नंतर विद्वानांनी त्यांच्या परंपरेतून अर्थ भावार्थ लावला, पण 700 श्लोक आहे. पण जगाने मान्यता दिली. जगामध्ये अनेक देश आहे, देशामध्ये अनेक धर्म आहे, अनेक धर्माचे ग्रंथ आहेत. पण सर्व धर्मग्रंथामध्ये आपले मोठे मोठे ग्रंथ आहेत, पण गीता ग्रंथ 700 श्लोकाचा आहे आणि जगामध्ये मोठा आहे. असं आहे तर काय गीता ग्रंथामध्ये? त्या अनेक देशाच्या विद्वान लोकांनी त्यांचा धर्मग्रंथांचा अभ्यास केला, व्यासंग केला आणि त्यांना कळालं आपल्या ग्रंथामध्ये काय अडचणी आणि गीता ग्रंथामध्ये काय महती आहे. मग त्यांनी काही लोकांनी आपल्या हिंदू धर्माचा गीता ग्रंथ सनातन धर्म आहे आणि नंतर त्यांनी गीता धर्मग्रंथांचा अभ्यास केला. मग त्यांनाच कळालं की जगाने गीता ग्रंथाला मान्यता का दिली. आपल्यापेक्षा अनेक धर्माचे ग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथामध्ये काही अडचणी आहेत, काही त्रुटी आहेत. एक आहे तर एक नाही. काही धर्मग्रंथामध्ये शास्त्र आहे पण शस्त्र नाही. काही धर्मग्रंथामध्ये शस्त्र आहे तर शास्त्र नाही. पण गीता ग्रंथामध्ये शस्त्र बी आहे आणि शास्त्र बी आहे. यदा यदा ही धर्मास्य शस्त्र आहे आणि अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते हे भक्तिशास्त्र आहे. म्हणून जगामध्ये जगावं कसं गीता ग्रंथ, कर्माला प्रवृत्त करणारा गीता ग्रंथ आहे. वागावं कसं रामायण,
रामायण ज्याला कळलं त्याला कळलं. तरी काही लोक रामाबद्दल, देवाबद्दल, ग्रंथाबद्दल पुरावा मागतात. रामाबद्दल, ग्रंथाबद्दल पुरावा मागणं म्हणजे गुबलांची जात. गुबलांची चर्चा झाली. कोणाची? गुबलांची. आणि आता चर्चा गुबलांच्या सुरू आहेत. या गुबलने सांगा, त्या गुबलने ऐकावं. सांगणारे बी गुबल आणि ऐकणारे गुबल. मग हे गुबल त्या गुबलला म्हणतो जगात सूर्य आहे का? सांगतो कोण? गुबल. ऐकतो कोण? गुबल. मग गुबल गुबलला सांगतो. तो काय म्हणतो त्याचं ऐकल ना. हो, जगामध्ये सूर्य नाही. एक हुशार पक्षी आला, अरे गुबलांनो, अरे जगामध्ये सूर्य आहे म्हणे, दाखवा म्हणे. काय दादा गुबलांनो, आता दिवसा उमजत नाही, रात्री सुधरत नाही. कोणीची कीर्ती वाढली गा. वाल्मिकी रामायण, गोस्वामी तुलसी रामायण, नाथबाबांचं भावार्थ रामायण आणि केतनांचं गीत रामायण. चार अनेकांचे अनेक रामायण आहेत. रामायणामध्ये काय आहे? रामायणामध्ये काय आहे? रामायणामध्ये बिगर सिमेंटचा, बिगर लोखंडाचा, बिगर इस्टिमेटचा, बिगर प्लॅनचा, बिगर टेंडरचा, बिगर पायाचा पूल बांधणारा पहिला इंजिनियर रामायणामध्ये हनुमंतराव आहे. बिगर पायाचा पूल बांधणारा पहिला इंजिनियर रामेश्वरला सेतू बांधला. पहिला पत्रकार, पहिला बातमीदार, पहिला वार्ताहर, पहिली मीडिया रामायणामध्ये आहे. नारद मुनी पहिला वार्ताहर. स्वर्ग मृत्यू पाहता निरोप देणार. त्या नारदाने भलं केलं, या नारदाने उलटच केलं. ग्रंथाची निर्मिती झाली माई बापांनी. खूप बोलतोय रामायण. पुढे चला. राहावं कसं ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे काय? फार महत्वाची पद्धती. ज्ञानेश्वरी पारायण तुम्ही करा. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? एका वाक्यात सांगतो. ज्याला 2026 मध्ये वाचायचं असेल आयुष्यात, ज्याला 2026 मध्ये वाचायचं असेल आयुष्यातून, जो 25 मध्ये ज्ञानेश्वरी वाचेल तो आयुष्यामध्ये 26 मध्ये वाचेल. आणि नाही वाचेल कशाला वाचेल? वाचण्यासाठी वाचा, जगण्यासाठी वाचू नका. जगणारा नाही महत्व, जगून काय केलं याला महत्व आहे. हुशारपणा याला म्हणायचं. मुक्कामच्या गाडीने यायचं आणि जेवताना विचारायचं का हो सोरे सकाळी पहिली गाडी केव्हा? हा हुशार पाहुणा. तिथे वैतकले पाहुणा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस का हो? बरोच दिवस ना तू वाट बघत त्यांना घेऊन आतून निघलं काका. ज्ञानेश्वरी पारायण वाचा, वाचा. मराठवाड्यामध्ये गेलो मी परवाच्या दिवशी. परभणी मानवतला रुडी गावाला स्वतः जेवढ्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या आहेत 9000 वाचक वाचायला बसलं. 9000 वाचक. प्रत्येकाने एक एक ओवी वाचायची आणि प्रत्येक घरातली व्यक्ती पारायणला. प्रत्येक घरातली व्यक्ती पारायणला. सोपं नाही ज्ञानेश्वरी पारायण. जगामध्ये अनेक धर्माचे ग्रंथ आहेत, पण ज्ञानोबासारखा ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ जगामध्ये नाही. बाकीच्या ग्रंथामध्ये 1 भाषा आहे, 2 भाषा आहे, 3 भाषा आहे, 4 भाषा आहे, 5 भाषा आहे. पण माऊलींच्या भावार्थ दीपिका नाथबाबांच्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरीची भाषा किती आहेत? 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा या एकच ग्रंथामध्ये. 56 भाषा वाचा. आणि 56 भाषेमध्ये महाराष्ट्राची मराठी भाषा जगात श्रेष्ठ झाली. आता सांगतायत मराठी भाषेचा दर्जा आम्ही देतो. आमच्या ज्ञानोबारांनी 720 वर्षावर देऊन टाकला. तुम्ही आता देताय 720. 25 वर्ष अगोदर मराठी भाषेचा दर्जा 56 भाषेचा केला. आणि 56 भाषा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काय ठळक बातम्या. 700 श्लोक गीतेचे. 700 श्लोकावर 9000 वेळा ज्ञानोबारांच्या नाथबाबाच्या वेळा सोडून टाका. 700 श्लोक, 9000 ओव्या, 4000 दृष्टांत त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. 4000 दृष्टांत आणि 7000 सिद्धांत. मी कहो म्हणे महाराज 700 श्लोक, 9000 ओव्या, 4000 दृष्टांत
आणि 7,000 सिद्धांत याच्यामध्ये सबसिडी बी आहे. सबसिडी दिली परमार्थामध्ये. एकतरी व्हावी अनुभवावी, एकतरी व्हावी अनुभवावी, एकतरी व्हावी अनुभवावी, एकतरी व्हावी ज्ञानेश्वरी एकतरी ओवी, एक ओवी तरी वाचा. कल्पना आहे, प्रपंचिक जीवन आपण जगतोय. ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी कमीत कमी आपल्याला 7 दिवस वेळ मिळाला नाही. मान्य करतो, तुमच्या जबाबदारी मी बी ओळखतो, कारण त्या जबाबदारी मी बी वावरतोय. नाही तुम्ही 17 अध्याय वाचायला या, 18 अध्याय तरी वाचायला या. झाला का भाऊ तुमचा 18 अध्याय? आज झाला का? 18 अध्याय तरी वाचा. 17 अध्यायांचा सार म्हणजे 18 अध्याय. 17 अध्यायाचं पुण्य म्हणजे 18 अध्याय. 18 अध्याय सुरुवात आजपासून झाली. नका 18 अध्याय वाचायला या. कमीत कमीत 108 वेळा तरी वाचा. नाही 108 वेळा वाचायला आले, कमीत कमीत एक तरी ओवी वाचायला या. टीव्ही बघण्यापेक्षा, पेपर वाचण्यापेक्षा, घरचं खाऊन चौकामध्ये कूट करण्यापेक्षा इथं या ना, इथं वाचा. उद्यापासून बघा. नाही ज्ञानेश्वरी तर ज्ञान शब्द काना तरी पहिले. आज आम्ही कीर्तन करतोय, माऊलींचा आशीर्वाद आहे. आजा वृक्षाला माऊलींची सेवा झाली. आम्ही महाराजांच्या आशीर्वाद आम्ही बोलतोय. लक्षात, मीच काय, असे हजारो विद्यार्थी कीर्तनकार माऊलींच्या आशीर्वाद बोलतोय. म्हणून उद्यापासून लक्षात ठेवा. घरदार, शेती, जोडी, बंगला, संपत्ती, गाडी, हा बांधतो बांध सर्व आपलंच आहे. मध्येच एक आहे, तुझं घरचंच आहे. सांगून ना तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्ही कितीही लाखाचा बंगला बांधा. मी नेहमी सांगतो माझ्या डिपार्टमेंटला, मी इरिगेशनला पाटबंधात नोकरी करतो. पाटबंधात विभागामध्ये माझ्या रावसाहेब आहे. पण लक्षात, मी नेहमी सांगतो माझ्या अधिकाऱ्यांना, तुम्ही 1 कोटीचा बंगला बांधा. 1 कोटीचा बंगला बांधा. 1 कोटीचा जरी बंगला बांधा, 50 लाखाचा जरी बंगला बांधला, तर तुम्हाला मेल्यानंतर शेवटची अंघोळ बंगल्याच्या बाहेरच. इसतन धनाची कोण कराई, इसतन धनाची कोण कराई, इसतन धनाची कोण अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया, आप ही जाके जंगल सोया. उद्या दिवस खूप महत्वाचा आहे. माघवारी एकादशी आहे. सर्व घराचं काम सोडा, लग्न बसता बाजूला सोडा, 2 दिवस तुम्ही मंदिरात या. हे मंदिर आहे. उद्याचा दिवस एकादशी, माघवारी, ज्ञानेश्वरी वाचा. वागाव कसं ज्ञानेश्वरी पारायण का तुम्हाला पारायण पण मी तुम्हाला सांगत नाही. आणि शेवटी मरावं कसं भागवत आहे का. मरण्याचा प्रश्न पुढेच आहे, त्याच्या अगोदर वाचण्याचा प्रश्न अगोदर आहे. मरू त्या मरू, पण आता वाचायचं आहे ना. मरणातून वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा उद्या.
त्याशिवाय तुम्ही वाचू शकत ती दाजा मेला पंजा मेला बाप म्हटला गेला आणि देखत देखत नातू पण तू अशा प्रकारे आचारसंहिता आपल्या सप्ताहामध्ये आणि आजचा दिवस महाभक्त तुकोबारायांचा माघ शुद्ध दशमी पावडी गुरुवार केला अंगीकार तुकाराम रे तुकाराम 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 दशमीला तुकोबारांना साक्षात्कार झाला. सद्गुरूची कृपा दृष्टी झाली. मग तुकोबारा म्हणता पांडुरंगा माऊली ज्ञानोबा माझे भाग्य समज ही वेळ मला मिळाली. आज तुमचा साक्षात्कार झाला. परमात्मा कळाला. देवाकडे जावं लागलं. माझ्या आयुष्याची ही वेळ वाया जाऊ दिली. अभंगाच्या पहिल्या चरणात बरवी हे वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली काय झाली मोठी काय झाली होती अभंगाच्या पहिल्या टोकात तुकोबाराय म्हणतात बरं ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. देवा माझं भाग्य समजतो ही वेळ मला मिळाली. एक वर्ग समाजामध्ये असा आहे त्याला मनुष्य जन्म कळाला पण मिळाला नाही. दुसरा वर्ग असा आहे समाजामध्ये त्याला मनुष्य जन्म कळाला बी नाही आणि मिळाला बी नाही. तिसरा वर्ग असा आहे समाजामध्ये मनुष्य जन्म मिळाला पण त्यांना कळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की ज्यांना मिळाला आणि त्यांना कळाला. पहिला वर्ग स्वर्गीच्या अमर इच्छितापी देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म देवादी इंद्र चंद्र अग्निवायू ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देवांना मनुष्य जन्म कळाला पण त्यांना मिळाला नाही. हा ज्यांना मिळाला बी नाही ज्यांना चार पायचे प्राणी त्यांना मिळाला बी नाही आणि कळाला बी तो आपला विषय नाही. तिसरा वर्ग मनुष्य जन्म मिळाला पण कळाला का म्हणजे ना काय भजन कीर्तन आनंदी पंढरपूर वारी देश धर्म राष्ट्र ग्रंथ भगवंत संत सेवा काहीच केलं नाही. काय केलं जन्म येऊन काय केले 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 जन्मा येऊन काय केलं तू मुद्दाला गमवलं. जन्मामध्ये काहीच नाही काय केलं जन्मा येऊन काय केलं आणि तो हा मुद्दाला गमविले. रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्माले होणी काय गेले जन्माले होणी काय बाबा जी बहुत दिन से सुन रहा था कापसे बाबा परमार्थामध्ये ज्ञान आहे नम्रता आहे. नम्रता आहे म्हणून सर्व कीर्तन करत बाबांबद्दल खूप प्रेम आहे. अशी व्यक्ती तुम्हाला मिळाली
हां कीर्तनकार बा पुष्कळ भेटतील हो. आता फोन लावलो बाबा आयलो तारीख सांगा जाईल. हां बाबा पुष्कळ मिळतील. हां पण गायक पहिले आम्हाला नको तारीख देऊ, पहिले गायक वादक बघ बाबा. गायनाचार्य मृदुंगाचार्य हे बघा सोपं नाही. सोपं नाही माझ्या बापाला. कारण भजनी मंडळ म्हणजे गुणजन मंडळी ही कीर्तनकाची भावनिकी आहे. आमचे गुरुवर वैकुंठ असेल गुरुनाम गुरु खंडात बाबा गुरुवर वैद्य बाबांचं कीर्तन जेव्हा माऊलीच्या मंदिरात होतं. वैद्य बाबांचं कीर्तन माऊलीच्या मंदिरात असल्यानंतर हा विद्यार्थी तल्लीन झाले, गायक तल्लीन झाले. बाबांनी सांगितलं विद्यार्थ्यांना जरी मी तुमच्याकडे शिक्षक आहे पण आज माझ्या कीर्तनाचे टाळकरी आहेत. या कीर्तनकाराची किंवा कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तनाचं टाळकरी कीर्तनकाची भावनिकी असते. ज्याची भावनिकी चांगली तर त्याचा वाडा चांगला. ही भावनिकी. आकाशाला चांदण्याशिवाय शोभा नाही बाबांचं वाक्य गुरुवर वैद्य बाबांचं वाक्य. आकाशामध्ये चांदण्याशिवाय शोभा नाही आकाशाला. पृथ्वीला वृक्षाशिवाय शोभा नाही. स्त्रीला अलंकाराशिवाय शोभा नाही. गायकांना आवाजाशिवाय शोभा नाही. त्या ठिकाणी देहाला आत्माशिवाय शोभा नाही. आणि कीर्तनकार महाराजांना गुणजन गायक वादक आणि श्रोतांशिवाय माई बापांनो त्या ठिकाणी शोभा नाही. भव्य दिव्य मंडप आहे आणि एकता साऊंड म्हणजे आपला एकता मलकापूरचा एक वैभव आहे. तुमच्या या भागातला एकता साऊंड सर्व्हिस आणि आमच्या धुळे शहरामध्ये एकविरा साऊंड सर्व्हिस. धन्यवाद. कीर्तनकार बाबा किती असो पण साऊंड चांगला पाहिजे. हा आमचा आत्मा आहे. आत्मा आहे आपला. अशी ही वेळ मग त्या तुकोबा राय म्हणता मला मनुष्य जन्माची वेळ मिळाली कळाली. प्रत्येक संतांनी माझे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार महाराज संत महिमा सांगता मला आवड आहे आणि तुम्हाला आवड आहे आणि आज सवय मिळाली इतिहासाची सांगण्याची. प्रत्येक जीवनाची वेळ वाया गेली. जेव्हा महाराष्ट्राची राख रांगलेली महाराष्ट्र जणू खास झाला गाढवाचा नागर फिरवलं गेलं पूर्ण शहर जळालं. गोमाता जिवंत कापू लागली. मराठी माणूस बेचैन झाला. धर्मांतर होऊ लागला त्या प्रसंगाला. या महाराष्ट्रामध्ये धन्यासोबेर गावाला मराठवाड्याला कृष्णेश्वर महादेवाच्या पावनभूमीला बाबाजी पाटील मालोजी राजे विठोजी राजे भोसले आले जन्माला. मालोजी भोसल्यांचं लग्न लाग सातारा फलटण. निंबाळकर घराणं उमादेवी त्यांच्या संसाराला सोनेरी पावलं पल्ले भोसलेवाड्याला. हा कमाली महादेवाला 2 मुलं जन्माला आले भोसलेवाड्याला. शर्यती शहाजीराजाचा जन्म झाला वेरूळ गावाला. भाग्याचा उदय आला महाराष्ट्राला वराळ म्हणजे आजच्या विदर्भाला. तुमच्या बुलढाणा जिल्ह्याला सिंदखेड राजाच्या गडाला लखोजी जाधव आणि मळसदेवी यांच्या जीवनाला 1598 शके 12 जानेवारी पौष पौर्णिमेला कन्या जन्माला आली सिंदखेडच्या गडाला. विदर्भाचं भाग्य उदयाला आलं भारत देशाला महाराष्ट्र राज्याला. लोक बोलती का बदल झाला. बदल नाही झाला. पिक्चरपर्यंत तिकीट तेच आहे. इतिहास आणि संप्रदायाचा खूप जोडचं नातं आहे. आदरणीय मी जेव्हा पुण्याला होतो मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज असताना विद्यापीठात शिकायला होतो. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे नेहमी सांगायची बाबाजी नेहमी म्हणायची अरे बाळांनो इतिहास शिकवायचे बाबासाहेब पुरंदरे गुरुवार्या आणि गुरुवार बाळासाहेब त्या ठिकाणी शाही किशोरराव हिंगे आणि शाही कृष्ण क्षीरसागर यांच्या सानिध्यात जेव्हा मला योग आला मी भाग्य समजतो आई बापांना. 1992-96 कालखंडामध्ये सर्व विद्वान साहित्यिकांची माऊलींच्या आशीर्वादानं मोठे बाबांना हे साहित्यिकांची मला भेट झाली. महाराष्ट्राचे पहिले कलेक्टर मधुकरराव यार्दी, बाळासाहेब भारदे, वि व कुलकर्णी, पु ल देशपांडे,
डॉक्टर रामचंद्र देखणे नवे नवे त्या ठिकाणी माही बापांनो बाळासाहेब भिडे कुलगुरू विद्यापीठाचे आणि अब्दुल कलाम साहेब त्यावेळेस शंकरराव कोल्हे साहेब कोपरगाव ही संपूर्ण मंडळी फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. हे विद्यार्थी होते आणि वर्गमित्र होते. एकशे बडकर या आणि त्याच्यामध्ये पुन्हा बाबासाहेब पुरंदरे शाहीर किसरंगी शाहीर कृष्णा क्षीरसागर ही मंडळी. फार मोठं भाग्य संत संपदा आणि साहित्य संपदा देशाला फार मोठं सोनं मिळालं या देशाला आणि या महाराष्ट्राला. मग अशा प्रसंगामध्ये मग त्यावेळेस जिजाऊ माता सारखी माता पुन्हा महाराष्ट्रात ओढी नाही. त्यांनी माता पिता या महाराष्ट्रात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या. महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या तर दाला पुढे दिसणं तुळस. महाराष्ट्र जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या तर मंदिरात राहिल्या नसत्या. करा महाराष्ट्राचे वैभव गेले काल कसा फिरला. महाराष्ट्राचे वैभव गेले काल कसा फिरला. धन्य शाहिराने कैलासी गेला. धन्य तो जिजाऊ माता भाग्याची माता. धन्य तो जिजाऊ माता भाग्याची माता. त्या शिवाजीने जन्म देऊन रक्षली जनता. राष्ट्रमाता जिजाऊ माता आहे. जिजाऊ माता सारखी माता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जीवनाची वेळ वाया गेलीच नाही. महाराष्ट्रामध्ये फार मोठा अलंकार आहे. जिजाऊ माता सारखा माता पुन्हा होणे नाही. दुसरी माता म्हणजे पुण्यश्लोक आईल्या माता होळकर. त्यांची बी वेळ वाया गेली नाही. पालागत धन्याचं महाराज राजाला नगर जिल्ह्याला जामखेड तालुक्याला चौंडी गावाला मानकोजी शिंदेच्या गडाला सुषमा त्यांच्या मुलीला 1725 सालाला कन्या जन्माला आली. चौंडी गावाला बालपण वाढू लागलं नगराला चौंडी नगराला. पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर आले नगर प्रांताला. आईल्या माता आली शंकरच्या महादेवाच्या रवडाला. मुलीचा परिचय गेला आणि शिंदेची कन्या आईल्या माता शिंदे होळकर एकत्र आले. भाग्याचा दिवस उजाडला महाराष्ट्राला. खंडेराव होळकर मला लग्न लागला. आईल्या मातेचं भाग्य उदयाला आलं. खंडेराव होळकरांबरोबर जीव लग्नाचा योग आला. संसार सुरू झाला. दुःखाचा डोंगर कोसळला. खंडोजी होळकर युद्धामध्ये मारला गेला. तो धडकली आईल्या माझा खंडोजी होळकर मारला गेला. युद्धामध्ये तो धडकली. धाड आईल्या माता काय म्हणतात त्या प्रसंगाला. बाबा दुःख करू नका या क्षणाला. प्रतिमेनंतर मी सती जाणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जीवनाचा अभ्यास केला. प्रतिमे सती जाणार नाही. सासऱ्याचं आणि पतीचं कार्य पूर्ण करणार महाराष्ट्राला आणि भारत देशाला. पुण्यश्लोक मध्ये गेलं. किती पुण्यश्लोक किती पुण्य केलं आईल्या माता ठळकतात नाही. वेळ वाया गेली नाही. किती पुण्य आईल्या मातेच. नव्या नव्या आईल्या मातेचं पुण्य आहे का तुम्ही दाताळा गावाला 1,25,000 महादेवाचे मंदिर बांधले. किती 1,25,000 1,25,000 महादेवाचे मंदिर बांधले. 1,68,000 पाण्याचे बंधारे केले. लाखो पाण्याच्या पायविरी बांधल्या. माई बापानं तुकोबारानंतर माई बापानं कर्ज माफ करणारी माता म्हणजे आईल्या माता महाराष्ट्राला. धर्मशाळा बांधले. गरिबांचं 6 लाखाचं कर्ज माफ केलं. वेळ वाया गेली का. बरी वेळ. अहो ज्यावेळेस सावित्री माता फुले महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्रात सावित्री माता फुले जन्माला आल्या नसता तर माझ्या मायलेकींना शिक्षण दर्जा मिळाला नसता. हे उपकार सावित्री माता फुलेची या महाराष्ट्रात आणि या भारतात आहे. धन्य माता पिता. त्यांच्या जीवनाची वेळ वाया गेली. संतांच्या जीवनाची वेळ वाया गेली. राष्ट्रपुरुषाच्या जीवनाची वेळ. मग त्या जिजाऊ मासाहेब जन्माला आले. जिजाऊ मासाहेब म्हणतात शुभा राजा खेळू नको बघू नको पाहू नको. महाराष्ट्राचा शूरवीरा तू ध्यान करा घेई. हर स्वाभिमानाला आग लागली चिंता कशी नाही. देश धर्माचं रक्षण करणार. साधू संतांचं रक्षण करणार. माय माऊलीचं रक्षण करणार कोणी उरलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी राजांची सुद्धा जीवनाची वेळ वाया गेली नाही. अशा राजांनी
माई बापानं अवघ्या 12 वर्षामध्ये निवडक मावडं तयार केले आणि गणपती उत्सवाला सुरुवात कोणी केली असेल? गणपती उत्सवाला सुरुवात जर कोणी केली असेल या महाराष्ट्रात पहिला गणपती उत्सव बसवला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना. कसबा पेठेने मानाचा मोरेश्वर गणपती, नंतर लोकमान्य टिळकांच्या उत्सवाला स्वरूप आणला. शिवजयंती कोणी सुरू केली असेल या महाराष्ट्रामध्ये? सावित्री माता फुलेंच्या सहवासामध्ये आदरणीय महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली शिव जयंती रायगडापासून तर पुण्यात सुरू केली. त्यांची वेळ आपण वेळ का हो, चला कीर्तनला, चला आळंदीला, चला पंढरपूरला, चला शेगावला, चला मुक्ताईला, अहो चला कथेला, चला हो कीर्तनाला. इतक्यात का बघू शेवटी केव्हा बघू. अरे आजामेला किंवा अल्प आयुष्य मानव दिवस मध्ये बालवते पिढा रोगशाही आणि काय भजनाचे उरले ते तेव्हा तेव्हा येत नाही. आणि तो मागून गर्दी करतो, महाराज काय खरं नाही, कोणाचं कोण नाही, लई केलं बाहेरचं घरात आणलं, पण घरात भारी याची टोपी त्याच्या टोपी, त्याची टोपी याच्या टोपी, लई केलं. आळंदीने पंढरपूरने आता काही करा महाराज. अहो चला, पण जेव्हा बोलवा तेव्हा येत होता. घराची किल्ली, दाराची किल्ली, खळ्याची किल्ली, सगळ्या किल्ल्या माझ्याकडे. आता सत्ता निघून गेली. 2च किल्लं खळ्यामध्ये आणि मड्यामध्ये, शेतामध्ये आणि वाड्यामध्ये. काय उपयोग आहे? जेव्हा सांगतो तेव्हा आला आणि वेळ गेली. येथून पुढे बरे होईल भक्ती सुखतन वाढेल, फेरा 84चा चुक्या धन मोकासी मी आलो ना याचा. मग संतांच्या जीवनाची वेळ लागली, आपली वेळ लागली. मग तुकोबाराय माझी वेळ वाया गेली. आजच्यापर्यंत माझं सद्गुरू दर्शन झालं. माझ्या बुद्धीला सहाय्य झाली बुद्धी संचिताची. संचिताने जन्माला आलो, सुख दुःख प्रारब्धाने बघतोय, क्रियमान कर्म करतोय. माझं संचित चांगलं की दुर्लभ मनुष्य मिळाला. माझं प्रारब्ध चांगलं परमार्थ करतोय. आणि क्रियमान प्रपंच, नोकरी, शेती, व्यापार आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन परमार्थ करते. ही वेळ वाया जाता कामा नये. मग कोणत्या पंथात जायचं? अभंगाच्या 2ऱ्या चरणात तेने पंथे माझी चालली पाऊले, 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 येणे पंथे माझी चालली पाऊले. कोणत्या मार्गात जायचं? मार्ग अनेक आहे. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, रिद्धी सिद्धीचा मार्ग आहे आणि शेवटचा म्हणजे भक्ती मार्ग आहे. ज्ञानाने ओळखा, कर्माने सांभाळा, भक्तीने अनुभव धरा. ज्ञानाने ओळखा. जवळ देव येतो पण ओळखता येत नाही. आणि तरी काही लोक म्हणतात मला देव दिसतो नाही रे काका. एक तर देव कोणाला दिसत नाही. ज्याला देव दिसतं तर त्याचे सोयरे गोळा केल्याशिवाय राहत नाही.
तद्धाम परमम कुशाल देव दिसतो. दिसतो तर भासत नाही आणि भासतो तर दिसत नाही. मला का प्रत्येकाची पडछाया दिसते सावली दिसते पण भासते का? हवा येऊ द्या, हवा भासते पण दिसते का? लाईटाचा प्रकाशाचा अनुभव येतो पण वीज दिसते का? म्हणजे वीज बघायची, लाईट काढून घ्या ओल्डरमध्ये आणि त्या तिथं हात टाकून द्या खोक्यामध्ये. दिसतो तर भासत नाही. ज्ञानाने ओळखा, कर्माने सांभाळा, निष्काम कर्मा. देवाकडे हलकट लोक मागतात, हलकट लोक. देवाकडे काय मागावं हे जर मारुती पुढे गेला, जय बजरंग बली सर्व घरात सांगतात त्या मारुतीच्या घंट्यावर. ज्याने जोरात घंटा ठोकला समजून घ्यायचं घरात टाकला आणि मंदिरात आला. जय बजरंग. मारुतीला म्हणतो बोल प्रसाद तुला काय मागायचं मागून घे. आता मारुतीकडे काय मागायला पाहिजे? तो मारुतीकडे काय मागतोय? मारुती राया एवढंच मागतो तुमच्याकडे. म्हणे काय? माझं लग्न केव्हा होईल ते मला सांगा. मारुतीकडे अरे सप्त चिरंजीमध्ये स्थान आहे. शक्ती भक्तीचं स्थान म्हणजे मारुती आहे. सोपं आहे का? रामायणामध्ये हनुमंताला फार मोठं महत्व आहे. धन्य अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला असं गावने असं नगरने असं शहरने अशी वाडीने अशी वस्तुनी तिथं हनुमंताचं देऊळ राऊळ नाही. जिथं मंदिर देऊळ नाही ते गाव आपलं जातीचं नाही. रामायणामध्ये हनुमंतराव संरक्षण म्हणते योग्य मागा. आता पंढरपूर लोक येतात, लाखो लोक वारी रामकृष्ण हरी 10 तास 12 तास उभे राहतात. देवाकडे काय मागू? रामकृष्ण हरी. काय मागू? मागण्याच्या विचारामध्ये रामकृष्ण हरी बोलण्यामध्ये. मग देवाच्या गाभाऱ्यामध्ये आला ना, मग देवाकडे पाहा ना, तो देवाकडे पाहत नाही भिंत पाण्यामध्ये आणि गरुड खांब पाण्यामध्ये. देव पाहती तो भिंत पाहतो आणि गरुड खांब पाहतो. आणि गरुड खांब पाण्यामध्ये भिंत पाहणे रामकृष्ण हरी बोलण्यामध्ये श्री विठ्ठल विठ्ठल बोलण्यामध्ये आणि देवाकडे काय मागू या विचारामध्ये देवाजवळ जात नाही. ज्या उचललं मागं फेकलं थांबव आणि निघलं एका स्वार्थान खरी ते जे ते सामान्य असूपर्यंत हरकत नको. देवाकडे काय मागता तू? आता तुम्ही 7व्या दिवशी तुम्ही काय म्हण 7व्या दिवशी मागणीचा दिवस आहे. तुम्ही 7व्या दिवशी म्हणजे उद्या मागणीचा दिवस आहे आणि परवा म्हणजे काल आहे पालखी सोहळा असतो. देवाकडे काय मागणार? बघा काय मागणार? मी जे सांगतो ते मागा देवाकडे. इथे हलकट मागणं भिंतीला भिंत आहे आणि बांधाला बांध आहे. हे हलकट मागणं काय मागतात? घेणं देणं कंदी लावून येणं. देवाकडे एवढंच मागायचं. पांडुरंगा माऊली ज्ञानोबा संत तुकाराम महाराज गजानन महाराज श्रीमद भागवत महापुराण शुकदेव गुरुदेवा एवढंच मागतो की 2026ला माघ शुद्ध पंचमी ते द्वादशी या मंडपामध्ये कीर्तन आणि कथा ऐकू द्या. आयुष्य मागा आयुष्य. ठीक आहे बस. जर मागितलं मी आमच्या खानदेशी भाषेमध्ये आरणीमध्ये उणी बुचकी आणि घया बुचकी. कळतं का आयरणचं? कळतं का? नाही कळत का? बरं म्हणजे गुचकी आली मेला डडा डडा आधा मेला पंधा मेला देखत देखत ना तू पण तो निष्काम कर्मा. देवाकडे निष्काम देवाकडे मागायचं. देव आपल्या घरी येतोय. पालखी ग्रंथ मिळूक आहे ना. उद्या आहे ना. उद्या कोणी कुठे जाऊ नका. बुलढाणा नका आणि मलकापूर नका आणि कुठं सोयऱ्याकडे नका आणि साखराकडे बसता नका. शेतात नका, मळ्यात नका, खड्यात नका, वाड्यात नका. उद्या सर्वांनी आपल्या घराचा दरवाजा मोकळा करा. देव आपल्या घरी येते कृपा दृष्टी करायला. जर तुमचा घराचा दरवाजा बंद राहिला देव आपल्या घरी का येते? मला एकाने परवा विचारलं. म्हणे का हो? म्हणे डॉक्टर साहेब म्हणे काय मंदिरातला देव मंडपातला देव तुम्ही गलीमध्ये पालखीमध्ये का फिरवतात? तुझं म्हणणं बरोबरच आहे. मंडपातला देव तुम्ही गलीमध्ये का फिरवतात पालखीमध्ये? म्हणजे देव म्हणतो भो 7 दिवस मी तुझ्या गावात होतो, या मंडपात होतो. 7 दिवस तो काय आला नाही माझ्या मंडपमध्ये. मी तुझं जाणून घेतलं. तू माझ्या मंडपामध्ये कथेला नाही, कीर्तनला नाही, पारायणला नाही. तुझ्या प्रपंची जबाबदारी लग्न, साखरपुडा, शेती बाडी हा इकडे जा तिकडे जा. देव म्हणतो तुझ्या अडचणी मान्य केल्या. तू नाही माझ्या मंडपात आला पण मी तुझ्या घरी आलो.
म्हणून देवघराला वरती सन्माने पूजिला देवघराला गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत ग्रंथ आपल्या घरी येतोय. ज्ञानोबा तुकोबरांच्या टाळ मृदुंगाचा जयघोष आपल्या दारात येतोय. म्हणून पालखीला घरी थांबा, घराला कुलूप लावू नका. ही तुमची माई बापानं वेळ वाजवू नका द्या. आणि तिसरा मार्ग योग मार्ग, योगा याग विधी, पुढचा मार्ग रिद्धी सिद्धी निधी उपाधी पाठ. ज्ञान नको, कर्म नको, योग नको, फक्त भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविले पापा. भक्ती पंथासारखा पंथ नाही, सांबरा ग्रंथासारखा ग्रंथ नाही. माई बापानं संतांचं दर्शन झाले संता पायी. मग तुकोबाराय म्हणता मी परमार्थ केला, भजन केलं आणि माघ शुद्ध दशमीला बंडारा डोंगरावर आलो. डोक्यावर फटका आहे, खांद्यावर विना आहे, हातामध्ये चित्रे आहेत, पांडुरंगाचं अधिष्ठान आहे आणि गळ्यामध्ये माळ आहे आणि भजन करतायत. विठ्ठला 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 भजन केलं, विश्रांती केली आजच्या दिवशी रात्री आणि झोपेमध्ये साक्षात्कार दिला. माघ शुद्ध दशमी पावणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा. बाबाजी चैतन्य गुरु संत आले, दर्शन झाले. अशा संतांचं मला दर्शन झालं दशमीला आणि दशमी वारी पंढरपूरला एकादशीला. सोपं नाही. अशा वेळेस मग संतांचं दर्शन सर्वांना झालं. नवे नवे इतिहास सांगतो इतिहास. भागवतामध्ये सांगतीलच बाबा, कीर्तनामध्ये कीर्तन सांगतीलच, पण इतिहासाचं संतांचं दर्शन. जिजाऊ मास आहे म्हणतात शुभा या लोगावच्या देववाडी जवळ तुकोबारांचं कीर्तन चालतं. शुभा कीर्तनाला जा. शिवाजी राजे मावळ्याला घेऊन कीर्तनाला आले. तुकाराम महाराज कीर्तन करतायत, 14 टाळकरी भजन बोलतायत, मृदुंगाची थाप ऐकायला मिळाली. शिवाजी राजाचं आगमन झालं आणि गवर शेटवाणी बोलले, अहो संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज येत आहेत. शिवाजी महाराज आले कीर्तनाला. तुकोबारांचं दर्शन घेतलं क्षणाला. श्री संताची माथाच्या साष्टांग करी नमस्कार केला. तुकोबारांनी भरल्या डोळ्यानं पाहिलं. शिवाजी राजांनी दर्शन घेतलं. तुकोबारांनी माई बापना राजांना आशीर्वाद दिला. काय बोलले संत तुकाराम महाराज, काय बोलले, अहो छत्रपती. शिवाजी महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज मी छत्रपती नाही. संत तुकाराम महाराज बोलले, राजे तुम्ही छत्रपती आहे राहणार. जोपर्यंत चंद्र सूर्याची विश्वामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही छत्रपती राहणार. गवर शेटवाणी बोलले. सर्व टाळकरांना श्रोत्यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शिवाजी महाराज तुकोबारांजवळ हात जोडून दर्शन घेतात. शिवाजी महाराज म्हणतात, राजे म्हणतात, संत तुकाराम महाराज मग मी जर तुमच्या कीर्तनामध्ये दर्शनला आलो नसतो, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी मला कीर्तना पाठवलं नसतं, तर आशीर्वादाची छत्रपतीची पदवी मला मिळाली नसती. हे आशीर्वाद तुमचे खूप महत्वाचे आणि मार्गदर्शन माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचे खूप महत्वाचे. संतांच्या दर्शनामुळे छत्रपती शिवाजी छत्रपती पदवी मिळाली. कोणी जर विचारलं शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी कोणी दिली, संत तुकोबारांच्या शब्दाने छत्रपती पदवी मिळाली. तुकोबाराय म्हणतात, राजे आऊ साहेबांनी तुम्हाला कीर्तनात पाठवलं. संत तुकाराम महाराजांनी जिजाऊ महासाहेबांच्या कीर्तनामध्ये वर्णन केलं. काय वर्णन केलं तो अभंग गाथ्यामध्ये नाही पण हिंदुस्थान प्रकरणामध्ये आहे. धन्य जिजाऊच्या कुशीन, धन्य जिजाऊच्या कुशीन, जिजाऊच्या कुशीन, धन्य जिजाऊच्या कुशीन, वीर जन्मला
सत्यासाठी प्राण दिले भगवे दिशान लाविले तुकोबाराय बोलताय आईचा पुत्र पोटी व्हावा तुका म्हणे करीन सेवा आईचा पुत्र पोटी व्हावा तुका म्हणे करीन सेवा पोटी व्हावा म्हणे करीन सेवा आईचा पुत्र पोटी व्हावा तुका म्हणे करीन सेवा माझा जिजाबा साहेब की तुकाराम महाराज जिजाऊ माणसं सांगतात आईचा पुत्र पोटी व्हावा आणि तुका म्हणे मग त्या तुकोबरा लक्षात आलं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी मज दैवा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक संतांचं दर्शन झालं मग ते दर्शन आपण घेतलं पण दर्शन किती त्रास होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणात त्रासीने दरिद्र दोष झाला खंड 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 त्रासीने तुकोबाराय म्हणतात बाबाजी चैतन्य स्वामीचं दर्शन झालं वेळ वाया परमार्थ भजन कीर्तन आळंदी पंढरपूर त्र्यंबक वारी सुरू केली गाथलीला गेला रामेश्वर शास्त्री आले अनेकांनी मला त्रास दिला गाथा पाण्यामध्ये बुडवला अन्नपानाचा त्याग केला उपोषण केलं विठ्ठला का उपगाव कृपा केली आपुल्यातने अभंग लिहिले रामेश्वर शास्त्री पुढे आले विठ्ठला गाव कृपा केली विठ्ठला गाव कृपा केली किती त्रास झाला वालीत टाकलं सावकारी बुडाली कुटुंब गेलं मुलगा गेला तरी किती त्रास झाला दोष लावले नको त्या काळी ज्या काळी मी भजन केलं त्या काळी मध्ये पिंड शरीर पुण्य झालं कोणतं भजन विठोबार माझा व्यापार सरळ झाला अभंगाच्या शेवटच्या चरणात हो तुका मने झाला अवघा व्यापार तुका मने झाला अवघा व्यापार
ओ तुका मने अवघा धार फळासी आली निर्धार फळासी आली निर्धार फळासी हो तेरे पलते दर्शन झाले मंगल वेळे पाहू मंगल वेळे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल नाम विठ्ठल विठ्ठल नाम विठ्ठल विठ्ठल
दर्शन धार दर्शन धारे जागा का खात जागा आणि खात जागा. संगीत सायकोलॉजी मानसशास्त्र आहे. फार गुरुजी गुणवान म्हणले म्हणून तुम्हाला वर्णन का तेवढं कमीच आहे. संगीत ज्याला कळलं त्यालाच कळलं. बाकी म्हणतात का रे बाबा हा का बघत आहेत म्हणे. ते काय बोलते मी सांगत नाही व्यासपीठावर. अनंत वाचार बरळ ती बरळ. संगीताची ख्याती जेव्हा 1992ला मी आळंदीला गेलो. पुण्यामध्ये गणपती महोत्सव शताब्दी महोत्सव होता. आदरणीय लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला होता आणि पुण्यामध्ये गणपती उत्सव तर शताब्दी महोत्सव फार मोठा भव्य प्रमाणात होता. आणि संगीत कला मंच होतं आणि सगळे गुणवंत मंडळी त्याच्यामध्ये. आदरणीय लता दिदी होती, आदरणीय मंगेशकरताई होती, आदरणीय भीमसेन जोशी काकासे होते, सुरेश वाडकर, सुरेश भट, आदरणीय महेश भट, हा वाडकर परिवार होता, कशाळकर परिवार होता, मंगेशकर परिवार होता, बाबासाहेब पुरंदरे, संपूर्ण गुणवान मंडळ होते. आणि त्या ठिकाणी संपूर्ण मान्यवर होते. डॉक्टर बाबासाहेब बिले कुलगुरू होते, अब्दुल कलाम साहेब होते त्यावेळेस. संपूर्ण त्यावेळेस अब्दुल कलाम साहेबाबरोबर मधुकर यागदी होते. संपूर्ण मंडळी पुण्यातली मोठी मातबर मंडळी. मला बाबासाहेब भिडे बोलले म्हणे बाळा संगीताचं मनोगत कार्यक्रमाची सांगता आदरणीय अब्दुल कलाम साहेबांच्या शब्दानं झाली पाहिजे. मी बोललो आदरणीय भिडे साहेब कुलगुरूंना, कारण प्रस्ताविक माझ्याकडे विद्यापीठाचं व्यासपीठ कुठलाही कार्यक्रम झाला की भिडे साहेब मलाच पुढे घेऊन जायची. तर फार मोठं योगदान, फार मोठा आशीर्वाद त्यांनी मला दिला. आणि त्या ठिकाणी योगायोगानं अब्दुल कलाम साहेबांचं नाम जेव्हा मी नाम उल्लेख केलं, संगीताच्या कार्यक्रमाची सांगता या देशाचे शास्त्रज्ञ होते तेव्हा बेंगलोरला कलाम साहेब. आदरणीय कलाम साहेबांनी आजच्या संगीताच्या कार्यक्रमाची आपल्या शब्दानं कार्यक्रमाची सांगता करावी. कलाम साहेब बोलले अरे बाळा मला काय सांगतो, आहेत ना विद्वान म्हणले बाळासाहेब भारती आहे त्या ठिकाणी, लता दिदी आहे, भीमसेन जोशी काकाश्री आहे मंडळी. म्हणतो नाही तुमच्या शब्दाने झाली पाहिजे. मी एक वैज्ञानिक आणि संगीताची महती मी काय सांगावा, किती नम्रता होती. तेव्हा कलाम साहेब बेंगलोरला शास्त्रज्ञ होते आणि कलाम साहेबांनी एका वाक्यात संगीताची महती, एका वाक्यात. विद्वान व्यक्ती मोजकोच बोलतो. तर काही लोकांना सांगावं लागतं आता बोलणं बंद करण्याचा काय घेशील. विद्वान जी मंडळी आहेत ना हे मोजकच बोलायचे, शब्दाला धार होते. सोपानी मोजकच बोलतात, विद्वान लोक मोजकच बोलतात. एका वाक्यात संगीताची महती, एका वाक्यात.
सर्व गुरुजनांचा नाम उल्लेख केला, कलावंतांचा नाम उल्लेख केला आणि कलाम साहेब बोलले. मी जरी वैज्ञानिक आहे या ठिकाणी आलो असेल प्रमुख पाहुणे म्हणून, पण बाबासाहेब भिडे सांगतायत म्हणून तुमच्या शब्दांना कार्यक्रम सांगता झाली पाहिजे. मग कलाम साहेब बोलले मी जरी वैज्ञानिक आहे, शास्त्रज्ञ आहे, शरीराला अन्नाची जशी गरज आहे, शरीराला अन्नाची गरज आहे, तसं मनुष्याला स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत मनुष्याला मेंदूला चित्ताला बुद्धीला संगीताची जोड शिवाय तो तोरू शकत नाही. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम आणि चित्ते विषण्णे चित्ताला समाधान. तसंही गुण संगीत असं ऐका कुठं वेळ गेला कळत नाही. माई बापानं त्या तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे अवघा झाला व्यापार झाली एरजार फळ. व्यापार म्हणजे पाप पुण्याचा व्यापार झाली एरजार जन्म आणि मृत्यू माझी एरजार मला बंद करा. मग ह्यासाठी मी संता दर्शन घेतलं. ते संत म्हणजे कोण? ज्ञानेश्वर माऊली काय बाबा गुरुजी? अरे बापरे, हा माझा बोळा का व्हायना? मलाही वाटतं आऊसाहेबांची जन्मभूमी आहे, त्याच्यानं मला स्थान आहे. आपल्या प्रजा स्वामींचं माही बापाने या ठिकाणी मोठी महती आहे. उद्या स्वामींचंच कीर्तन आहे आणि स्वामींच्या कीर्तनापुढे पोळा म्हणणं म्हणजे मज पामर आहे काय चला. पण योग शिवजयंती जवळ येते. शिवजयंती भक्ती माझं सुरू झालं माझ्या बापानं. तर तुमचा वेळ घेतो, गुरुजनांना माफ करा, तुमचा वेळ घेतो आणि अवघ्या राजांचं काही मिनिटात राजांचं गुणगान गातो. पण लक्षात ठेवा मी पोळा म्हणतोय, पण माझ्या श्रोत्यांना लक्षात जिजाऊ बना आणि आपल्या घरामध्ये शिवाजी राजा हा क्रांतीवीर घडवा. शिवाजी राजा जीवन संस्कार द्या. माझ्या शेतकऱ्यांना किती आपत्ती अडचण दुःख येऊ माईबापांनो, कितीही काही आलं पण माझ्या शेतकऱ्यांना सांगतो हात जोडतो पाया पडतो, किती कर्ज उद्या फक्त आत्महत्या करू नका. तुझी चिंता ते अशी. माझ्या भगिनींनो शिक्षण करा, नोकरी करा, व्यापार करा, हाय त्या क्षेत्रात काम करा, पण कमीत कमी जीवन जगताना शिक्षण करताना नोकरी करताना अभ्यास करताना ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो माझ्या भगिनींनो तुम्हाला सांगून जातो की कमीत कमी संध्याकाळी आपल्या बापाला शांत झोप लागली पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर आपला बाप गलीमध्ये ताट मांडणे आपला बाप जीवन जगला पाहिजे. अशा माझ्या भगिनींनो तुम्ही जीवन जगा. पुढे बोलत माझ्या भगिनी तुमच्या मी करू शकत नाही. माझ्या माता भगिनींनो लक्षात ठेवा, मुलांना सुसंस्कार करा. संपत्तीच्या मागे लागू नका. भिंतीला बांधायला बांध हे काही कामाचं नाही. हे टाळकरी विद्यार्थी आहेत असे गुणवान मायबापानं मुलं घडवा. शास्त्रज्ञ करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा, पण शाकाहारी जीवन जगा. माझ्या तरुण बांधवांना एवढं सांगतो माघवारीची द्वादशी आहे, महत्वाची द्वादशी माझ्या तरुण बांधवांनो. नोकरी करा, व्यापार करा, शिक्षण करा, नका माळकरी बना, नका वारकरी बना, नका टाळकरी बना. माझ्या तरुण बांधवांनो आपला जो महाप्रसाद होईल भंडारा होईल, ज्या मुखाने तुम्ही महाप्रसाद खाल्ला त्या मुखाने पुढच्या वर्षाचा 2026चा सप्ताह येईपर्यंत तुझ्या मुखातून शाकाहारी जीवन तू जगलं पाहिजे एवढी मागणी मी तुमच्याकडे करतो माझ्या बापांना. आणि करू तुमच्या व्यसन माझ्या हातात टाका, म्हणजे डोळे टाका. व्यसनाचं फार भयानक प्राबल्य वाढलं लक्षात ठेवा. वाईट वाटतं मुलगा जेव्हा व्यसन करतो आणि मुलगा जेव्हा मरून जातो, बाप म्हणतो अरे लेका काय सांगावं तुला, अरे माझी इच्छा होती तुझ्या मरता मी तुझ्या खांद्यावर जायला पाहिजे, पण असा प्रसंग तू आणला लेका माझ्याजवळ. मी जिवंत आहे, तू मरून जातो, तू माझ्या खांद्यावर जातोय. याच्यासारखं दुःख बापाला आईला कोणतं लक्षात ठेवा. माझ्या तरुण बांधवांना व्यसनाचा त्याग करा असा संदेश तुम्हाला देतोय. आणि वेळेत वेळ काही मिनिटात माई बापानं छत्रपती शिवाजी महाराज की चोपदार सुद्धा एकाग्रता होऊन गेला. चोपदारची अशी परिस्थिती माझी अवस्था काय असेल. प्रारंभ करू आरंभ्य डपावर थाप तुंतुण्याची, डपावर थाप तुंतुण्याची. जय हा महाराष्ट्राचा प्राण, जय हा महाराष्ट्राचा प्राण. शिवचरित्र
पहिला नमस्कार गजाननाला मंगलमूर्ती गणरायाला देवाचे देव महादेवाला पांडुरंगाला रुक्मिणी मातेला ज्ञानोतपुरांच्या चरणाला सद्गुरू गजानन महाराजांना अवधूत चिंतन गुरु दत्ताराम चैतन्य गोरक्षनाथाला ज्या माता पिताने मला जन्म दिला वंदन करतो त्यांच्या चरणाला संपूर्ण सांगतो महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश विदर्भ या भागाला आंध्र सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक राज्याला शैली गाजवतो भाग्याचा दिवस आला माही बापाला दाबण्यात आला पुण्य पाहण्या धर्म मंडपाला शिवाजी राजांचं जीवन कार्य ऐका तुमच्या मनाला तिकडे पावला तिकडे हाकार माझा होता कोणी किल्ला संकेतात पल्लाचा वेळा पल्ला तिथं मा म्हणता उसा म्हणता शुभ हा कोणा किल्ला संकेतात अडकला वेळा पल्ला शुभ राजा खेळू नको बघू नको पाहू नको निवडक पावले गे मदतीला तानाजी नेताजी बैलजी मुरारबाजी शिवा शिवा नेताजी पालकर संताजी धनाजी बाजी मुरारबाजी मावळे घेते मदतीला रोडेश्वर माझ्या प्रतिज्ञा करा हर हर सापांचा आवाज टाप 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 वेगाने भोले गेले रोडेश्वर माझ्या प्रतिज्ञा केली नागेंद्राय तिलोत्तनाय भस्मांधराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मकाराय नमः शिवाय आले भवानी मातेच्या रावणाला जगदंबा दुर्गा भवानी माता की संशय तलवार ठेवली पूजेला सर्वमंगल मंगल शिव सर्वात साधके शयन त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते घालते शिवाय धाणी तलवारीच्या पाठेला आम्ही जातो कोण्या किल्ल्याला न्याला शक्ती भक्ती ताकदच्या माड्याला आले मल्हार मार्तंड जेजुरी कराला छत्रपती शिवाजी शक्ती भक्ती घेऊन राजे निघाले कोण्या किल्ल्याला आजाराचा वेळा कोण्या किल्ल्याला कोण्या किल्ल्याला कोण्या किल्ल्याला मावळे सुटून पडले हरा हरा राजा थांबण्याची वेळ नाही लई वाट पाहतो बाजी मुला बाजी तानाजी राजा हा जर बाहेर पडतो राजा थांबण्याची वेळ सर्वांनी प्रशिक्षणाला सुटून पळावं लढाला राजा आपला फक्त आम्ही वचनाची वाट बघत आहे शब्दाची वाट बघत आहे मावळ्यांनी काही करू नका गळाची पाणी करू द्या समयाला गळाची पाणी केली क्षणाला मावळ्यांनो घाई करू नका आजाराच्या वेळा तोंड किल्ल्याला निवडक मावळे होते मदतीला गोफन लावली मंडताला गोपांचा दगड सुटला क्षणाला सुलतानी पार्टे केले दोन्ही किल्ल्याला तलवारी निपसच्या क्षणाला आणि युद्धाला सुरुवात झाली दोन्ही किल्ल्याला राणाचा कंठ कापावा तेव्हा शत्रू कापला दोन्ही किल्ल्याला त्यांना दोन्ही किल्ला जिंकले छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण किल्ला जिंकला रावसाहेब वाट बघतायत माझा शुभा तोरण किल्ल्याला गेला वेळा मोठा होता आऊसाहेबांचं लक्ष तोरण किल्ल्याला आहे राजा तोरण किल्ला तुम्ही जिंकला भगवा झेंडा घ्या तुम्ही हाताला तुम्ही जा तोरण किल्ल्याला भगवा झेंडा फडकवा तोरण किल्ल्याला शिवाजी राजे गेले तोडे किल्ल्याला भगवा झेंडा फडकला शायरांनी गुणगान गायलं क्षणाला शिवाजी राजा धडकला भगवा झेंडा फडकला 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 अभिवादन करतो जिजाऊ महासाहेबांना मुद्रा करतो शिवाजी महाराजांना वंदन करतो दाताराच्या संतांच्या पावन भूमीला पुढचा इतिहास ऐका दाताराच्या पुढच्या चौकात